कैसा हराया फक्त दोन शब्द, पण या दोन शब्दांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धग पेटवली. स्टेजवर उभी राहिलेली सहर शेख, टाळ्यांचा कडकडाट आणि थेट आवाहन देणारा तो प्रश्न क्षणात व्हायरल झाला. टीका झाली, आरोप झाले, दबाव वाढला आणि अखेर सहर शेखला माफी मागावी लागली. पण ज्यांना वाटलं की विषय इथेच संपेल, त्यांचा अंदाज साफ चुकला. कारण याच ठिणगीवर तेल ओतत इम्तियाज जलील पुढे आले आणि म्हणाले, फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू. आणि इथूनच खरी राजकीय आग पेटली. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. हे विधान केवळ एक भाषण नव्हतं, हा एक दावा होता, एक आवाहन होतं आणि अनेकांसाठी ही धोक्याची घंटा होती. महाराष्ट्र हिरवा करणं म्हणजे नक्की काय? हा राजकीय विस्ताराचा आत्मविश्वास आहे की जाणीवपूर्वक दिलेला चेतावणी? एम पक्षाची ताकद खरंच इतकी वाढली आहे का की ते संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्ताकारणात निर्णायक भूमिका बजावू शकतील? हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त वर्तमान नाही तर भूतकाळही उघडावा लागेल. एम म्हणजे केवळ राजकीय पक्ष नाही तर एक इतिहास आहे. हैदराबादच्या निजामाकालीन राजकारणातून जन्मलेला, मुस्लिम ओळखीच्या राजकारणावर उभा राहिलेला हा पक्ष. 1927 साली स्थापन झालेली मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन सुरुवातीला सामाजिक संघटना होती. पण फाळणीनंतर रजाकारांच्या हिंसक इतिहासामुळे या पक्षाचं नाव कायम वादात अडकलेलं राहिलं. भारत विलीन झाल्यानंतरही एम वर संशयाची छाया कधीच हटली नाही. पण ओवेसी कुटुंबानं या पक्षाचं स्वरूप बदललं. सुलतान सलाहुद्दीन ओवेसी आणि नंतर असुद्दीन ओवेसी यांना हैदराबादच्या गल्लीपुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाला राष्ट्रीय व्यासपीठ दिलं. संसदेत आक्रमक भाषण, अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवर थेट भूमिका, हा पवित्र. यामुळे ला देशभरात ओळख मिळाली. पण ही ओळख म्हणजे सत्ता नव्हे, हाच फरक अनेकदा दुर्लक्षित केला जातोय. महाराष्ट्रात चा प्रवेश हा संधिसाधू राजकारणातून झाला. मराठवाड्यातील सामाजिक असंतोष, मुस्लिम तरुणांमधील असुरक्षतेची भावना आणि पारंपरिक पक्षांवर अविश्वास, या सगळ्याचा फायदा घेत ने पाय रोवले. औरंगाबादमधून इम्तियाज जलील खासदार झाले. काही महापालिकांमध्ये जागा मिळाल्या आणि अचानक पक्ष चर्चेत आला. पण चर्चेत असणं आणि राज्य जिंकणं यात जमीन आसमानचा फरक आहे. इम्तियाज जलील यांचं हिरवा महाराष्ट्र हे विधान भावनिक आहे, आक्रमक आहे, पण ते वास्तववादी आहे का? महाराष्ट्र हा केवळ एक समाज किंवा एक मतदार गट नाही. इथे जातीचं राजकारण आहे, प्रादेशिक अस्मिता आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, शहरी मध्यमवर्गीय चिंता आहेत. या सगळ्या समीकरणांमध्ये एम कुठे बसतो? केवळ धार्मिक ओळखींवर उभा राहून महाराष्ट्राच्या राज्यात सत्ता मिळवणं इतकं सोपं आहे का? खरं तर चा विस्तार जिथे झाला तिथेही तो मर्यादितच राहिला. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा कुठेही हा पक्ष मोठ्या प्रमाणावर सत्ता केंद्रित करू शकलेला नाही. बहुतेक वेळा वर आरोप होते की ते मतांचे विभाजन करतात, अप्रत्यक्षपणे इतर पक्षांना फायदा करून देतात. हा आरोप खोटा आहे की खरा, हा वेगळा मुद्दा. पण ही प्रतिमा पक्षासाठी मोठी अडचण ठरते. सहर शेखचं विधान आणि त्यानंतर झालेली माफी हेही याचाच भाग आहे. आक्रमक भाषा क्षणभर टाळ्या मिळवून देते, पण दीर्घकाळासाठी राजकीय अडचणी वाढवते. महाराष्ट्राच्या राजकारणात शब्द फार महागात पडतात. इथे प्रत्येक विधान वजन केलं जातं. कैसा हराया किंवा महाराष्ट्र हिरवा करू अशी वाक्य केवळ भाषणात नसतात, तर ती संदेश देतात. प्रश्न इतकाच आहे, हा संदेश मतदार स्वीकारतो का? आजचा महाराष्ट्र अधिक जागरूक आहे. भावनिक आव्हानांपेक्षा तो प्रश्न विचारतो. विकास कुठे आहे? रोजगार कुठे आहे? सुरक्षितता कुठे आहे? आणि ज्या प्रश्नांची उत्तरं केवळ ओळखीच्या राजकारणातून मिळत नाहीत, कडे आक्रमक वक्ते आहेत. पण व्यापक विकासाचा आराखडा आहे का? राज्याच्या सगळ्या घटकांना सोबत घेण्याची तयारी आहे का? की पक्ष फक्त एका ठराविक मतदार गटापुरता सीमित राहणार आहे का?
इम्तियाज जालील यांचा आत्मविश्वास राजकारणासाठी गरजेचा आहे, पण आत्मविश्वास आणि आत्मभ्रम यामधील रेषा फार पाळत असते. हिरवा महाराष्ट्र हे वाक्य समर्थकांसाठी आशा असू शकतं, पण विरोधकांसाठी हे भीतीचं हत्यार ठरतं. आणि राजकारण भीती निर्माण झाली की ध्रुवीकरण वाढतं, ध्रुवीकरण वाढलं की संघर्ष वाढतो, आणि संघर्ष वाढला की सामान्य माणूस भरडला जातो. म्हणूनच विषय केवळ MIMचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. प्रश्न हा नाही की कोण हिरवा करणार, केशरी करणार की निळा करणार. प्रश्न हा आहे की महाराष्ट्र सुरक्षित, स्थिर आणि प्रगत राहणार का? आक्रमक घोषणांनी राजकारण तापतं, पण राज्य चालत नाही. आणि सत्य जितकं लवकर कळेल तितकंच महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.